तर सूरज चव्हाण नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय, आपण पाहूयात. युवासेनेचा सामान्य कार्यकर्ता ते ठाकरे गटाचा सचिव. वरळीमधील शिवसेना शाखेपासून कामाला सुरुवात झाली. कामाचा झपाटा पाहून शाखा प्रमुखपदी नियुक्ती. युवासेनेच्या कामामध्ये कायम सक्रिय. आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींमध्ये स्थान. आदित्य ठाकरेंच्या प्रत्येक दौऱ्यात ते त्यांच्यासोबत कायम असायचे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन सुद्धा तेच करायचे. युवासेनेनं सिनेट निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. शिंदे गटाच्या फुटीनंतर सूरज चव्हाण यांना पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती झाली. चौकशी यंत्रणांकडून सूरज चव्हाण यांची चौकशी सुरू झाली. त्यानंतर दौऱ्याची जबाबदारी रविराज कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.